राम कृष्ण हरी गुरुदेव दत्त। हे बघा, आज आम्ही विमलेश्वरवरनं रात्री समुद्रमार्गे बघा मिठी तळायला आलो. तर रात्री समुद्रमार्गे बोटीचा प्रवास चांगला झाला, पण रात्री उशिरा आल्यामुळं 2 तास आमचे तिथं त्रास सहन करावा लागला. आणि सकाळी आज बघा नर्मदा आश्रम मिठी तळाई इथं आलो बा, आणि इथं येऊन फ्रेश होऊन झालो. तर आमचा आज परिक्रमेचा 25वा दिवस. तर सुंदर असं दिवस चालेल पा. नंतर इथं आल्यानंतर मग आता फ्रेश झाल्यानंतर मग त्यांनी प्रसाद घ्या म्हणजे बरं ठीक आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायाची तब्येत बरोबर नसल्यामुळं डॉक्टरांची चौकशी करायची. तर बघू आता काय होतंय ते, आणि आज इथं विश्रांतीच करावं लागेल असं म्हणजे वाटतंय. तर ठीक आहे मग. हो, नर्मदे हार. आज कामदा एकादशी आहे बा. आज एकादशी असल्यामुळं आज इथं सकाळी सकाळी बघा नाश्ता जेवणाला खिचडी बेसन आणि खिचडी नाश्त्याला आहे. तर आम्ही आता ते नाश्ता करायला चालू आहे बा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नाश्ता करून नंतर मग जरा आराम करायचा आहे, कारण रात्रभर जागरण झाले आहे, आराम करायचा आहे. ठीक आहे, आता नाश्त्याला चालू बघा. ही बस मार्गाची लोक होती, ही नगर त्या साईडची लोक आहेत बघा. आम्ही बरोबरच रात्री होडीमध्ये आलो पा. हे बघा, ही सर्व ही मंडळी आता नाश्ता करतात बघा इथं. ही ट्रॅव्हलने आलेली आहेत पा. हे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत. तरी आपल्या म्हणजे आज आम्हाला कालपासून बरीचशी महाराष्ट्र मंडळी भेटली पा. हा, बसा बसा. चला, कसं काय बरं झालं प्रवास? समुद्राचा प्रवास चांगला झाला. हां, वा वा, भारी झालं. तुमचं गावाचं नाव नाही सांगितलं म्हणले? तालुका, नाशिक जिल्हा. वा वा. मग तुम्ही संपूर्ण ट्रॅव्हल नाही. नर्मदे हार, नर्मदे हार. विश्रांती झाली आता. आता महाराज त्यांना ते विचारायचे डॉक्टर किती वाजता येणार आहे काय. डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची. आज इथंच विश्रांती घ्यायची आणि उद्या परिक्रमेला सुरुवात करायची. असं नियोजन चाललंय. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा, महाराजांची झोप झाली सकाळपासून, ते काय उठायला तयार नाही. नाही, रात्रीला त्रास झाला मच्छरने, नको नको केलं आम्हाला. हां, त्यामुळं आज काही नकोच वाटत आहे. मग काय, लय अवघड परिस्थिती. हा, नर्मदा आश्रमाचं गेट आहे बघा या साईडनी. आणि ह्या रूममध्ये आम्हाला रूम दिली बघा इथं राहण्यासाठी. आणि हे तिकडचं ऑफिस आहे तिथं. आणि इथं पण या परिक्रमासाठी रूम आहेत, पण या साप नाहीत. चालू आहे हे पलीकडं पण बघा, असे मोठे रूम आहेत या साईडला पण. आणि समोर पण इथं रूम आहेत बघा परिक्रमासाठी. आणि इथं बघा टॉयलेट आहे, लेडीज जेंट्स टॉयलेट आहेत. इथं स्नानगृह आहे बघा, जेंट्स लेडीज अशी संपूर्ण व्यवस्था आहे इथं. सुंदर असं म्हणजे परिसर आहे. आणि हा महाराष्ट्राचा चालवतात दाबा, त्यामुळे इथं बरेचसे महाराष्ट्रीयन लोक इथं
ह्या आश्रमावर येतात पहा. विचारलं ते म्हणजे त्या तिथं दरवाजावर नंबर लिहिलेला आहे, तर तिथं ते नंबर पहा म्हणले. मग डॉक्टरला फोन करून पाहतो. हे महाराज नर्मदे हर चहा प्यायला. तर महाराज काय आहे हे पहा, इथं आश्रम आहे बघा. आश्रम श्री नर्मदा क्षेत्र हे मिठी तलाई. इथं एक महाराष्ट्रीयन महाराजांचा आश्रम आहे बघा, ते चालवतात. आणि इथं हे बघा, हे आमचे महाराज आहेत बघा. हे आमच्या नगर साईडचेच महाराज आहेत बघा. हे इथं ते संपूर्ण ते चालवतात आणि त्यांच्या नियंत्रणात ते चालतं बघा ते. तर त्यांनी आता डॉक्टरला फोन केला आहे बघा. तर माझ्या तब्येतीसाठी तर डॉक्टरला फोन लावला आहे त्यांनी आणि डॉक्टर आता येतीलच. तर बघा, या असे म्हणजे खरंच सेवा खरं बघा फोन लावतात बघा ते. आणि चहा म्हणले ते चहा ठेवायला सांगितलं बघा त्यांनी. तर आम्हाला चहा पिण्यासाठी आता त्यांनी तिथं चहा ठेवायला बोलवले बघा. चला म्हणलं चहा घेऊ, तोपर्यंत डॉक्टर येतील. तर खरंच हे बघा, अशा परिक्रमांची करणाऱ्या लोकांची सेवा करतात बघा. धन्यवाद मानले पाहिजे असे. खरोखर म्हणजे कोणी नसताना घरच्यापेक्षा जास्त सेवा, जास्त आदर प्रेम इथं मिळतो बघा आश्रमामध्ये. तर खरोखर धन्य महाराज. खरंच तुम्ही एवढी सेवा करता. तुम्हाला खरंच अशी सेवा आमच्याकडून पण करावी अशी आमची इच्छा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमाचं इथं एक असं मोठं असं मंदिर आहे बघा इथं. आणि हे मंदिर सुंदर आहे. हे बघा, असा मोठा परिसर आहे बघा या आश्रमाचा. इकडं खाली पण असं इकडे गेट आहे. हे इथं लोकांना इथं बसायला इथं बाकडी वगैरे लावलेली आहेत. इथं गाड्या पार्किंगसाठी आहे. आणि हे असं भव्य असं हे मंदिर आहे बघा. हे पण असं खरोखर लय सुंदर असं मंदिर आहे बघा. आणि तो राहण्यासाठी हॉल आहे बघा. खोल्या आहेत त्या पण चांगल्या आहेत. तेच पलीकडं ऑफिस आहे. तर या अशा पद्धतीचं आहे बघा इथं. खरोखर म्हणजे निसर्गरम्य वातावरणाचं हे आहे बघा. मिठी तलाई आश्रम, नर्मदा आश्रम बघा. महाराष्ट्रीयन आश्रम आहे हा. महाराष्ट्राचे लोक संपूर्ण इथं हे बघा, एक व्यक्ती महाराज ते चालवतात बघा. तर खरोखर ते आणि तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये असतात ते दरवर्षी. आणि त्यांचा हा आश्रम चालवतात बघा. किती पुण्यवान माणसं आहेत म्हणायचं. खरोखर म्हणजे असं आहे. हे बघा, आता डॉक्टर आले बघा. आता त्यांनी एक इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिल्या 6. तर म्हणले उद्या सकाळी फरक पडतो बघा. तर त्यांना म्हणलं पैसे काय नाही. म्हणले पैशाचं काय नाही, ते तुम्हाला आधी आराम मिळू दे, मग पैसे नंतर बघू. म्हणले उद्या सकाळी येतो, परत तपासतो आणि तपासल्यानंतर मग बघू आपण. पण एवढ्याने फरक जर पडला तर ठीक आहे, नाही पडतो उद्या परत तुम्हाला इंजेक्शन वगैरे दुसरं देतो परत. चालतंय. तर बघा, अशी ही माणसं आहेत बघा खरंच. तर मानलं पाहिजे त्यांना. डॉक्टरसुद्धा म्हणजे पैसे माझ्याकडून फी नाही घेतली. तर अशी सेवा करणारी माणसं आहेत. तर आता मी हा व्हिडिओ इथंच संपवतो. आणि आज आमचा मुक्कामच आज ते म्हणजे आज थांबा, आज मी उद्या तुम्हाला परत चेकिंग करतो. तर आज त्यांनी थांबवले, तर आज थांबणार आहे. उद्या डॉक्टरांचं चेकिंग केल्यानंतर उद्या दुपारी निघण्याचा प्रयत्न करू. बघू आता पुढं उद्या डॉक्टर सांगतात काय आराम करायचं काय ते, त्या पद्धतीने मग आम्ही उद्या जाऊ बघा. तर हे असं आहे नियोजन. नर्मदे हार, नर्मदे हार.